एस-टीच्या संपाने काही मुद्दे समोर आलेले आहेत ज्यांचा आपल्याला गांभीर्याने विचार करणं भाग आहे. बऱ्याचदा असा एक बुद्धिभ्रम तयार केला जातो की जे कर्मचारी आहेत त्यांना वेतन भेटलं नाही आणि त्यांचा तो विषय आहे, त्याप्रती सगळ्यांना सहानुभूती आहे. त्यामुळे तो मुद्दा मी सगळ्यात सुरुवातीलाच स्वच्छ करून टाकतो. ज्या कर्मचाऱ्यांचं वेतन स्थगित आहे, म्हणजे त्यांना भेटलेलं नाही आहे, 1 वर्षापासून का जवळपास 15 महिन्याचं म्हणजे 1.5 वर्षाचं जवळपास वेतन भेटलेलं नाही, 1.25 वर्षाचं, ते तातडीनं दिलं पाहिजे. जी काही देणी आहेत इतरांची सुद्धा, ती सगळी पहिली गोष्ट म्हणजे ताबडतोब दिल्या गेली पाहिजेत. मागची दिवाळी गेली, लॉकडाऊनचा अतिशय कठीण असा काळ होता, त्या काळामध्ये ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांना अतोनात काम करावं लागलेलं आहे. त्यांनी ही सगळी पूर्ण महाराष्ट्राची वाहतुकीची व्यवस्था त्यांनी एक हाती सांभाळली, ही त्यांचं फार मोठं श्रेय आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिशय अडचणीच्या मार्गांवरून आणि अडचणीच्या काळात त्यांनी हे काम केले. त्यामुळे त्यांची जी थकीत देणी आहेत वेतनाच्या हे, आणि दुसरं त्यांचं मुळातच हे वेतन अतिशय कमी आहे. त्यामुळे ह्या विषयावरती ज्यांनी कोणी आत्महत्या केल्या त्यांच्याबद्दल सगळ्यांना सहानुभूती आहे, त्यांच्या कुटुंबियांना मदत भेटली पाहिजे. त्याच्यामुळे ह्याच्यावर काही चर्चा करत बसायचं काही कारण नाही. पण जो दुसरा मुद्दा आहे व्यापक आहे, म्हणजे यांना जे वेतन भेटलेलं नाही आहे म्हणून त्यांनी संपाचा हत्यार उगारलं, ते त्यांच्या पातळीवरती त्यांच्या वेतनापुरता विषय अगदी बरोबर आहे. त्यांचा तो हक्क आहे लढा उभारण्याचा आणि आपलं जे वेतन भेटलेलं नाही ते मिळवण्याचा. आता गंभीर प्रश्न पुढे येतो की हे 2 वर्षापूर्वी जेव्हा 50 वर्ष पूर्ण झाले होते तेव्हासुद्धा आम्ही एक विषय मांडलेला होता या एस-टीच्या संदर्भामध्ये. आताही जेव्हा पहिली आत्महत्या झाली तेव्हासुद्धा हा विषय होता आणि आता परत काही आत्महत्या झालेल्या आहेत आणि आता संप आहे. पहिली गोष्ट लक्षात घेण्यासारखी ही आहे की हे तोट्यात जाणारं एस-टी महामंडळ चालू कशासाठी आहे. ज्या तोट्यात जाणाऱ्या व्यवस्था आहेत त्यांचं ताबडतोब खाजगीकरण करणे किंवा त्याच्यामध्ये बदल करणे हे अपरिहार्य आहे. हे पहिली गोष्ट लक्षात घ्या. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ज्या ठिकाणी इतर कोणी काम करू शकत नाही त्या गोष्टी सगळ्या सरकारने चालवणं भाग आहे, सरकारने चालवल्या पाहिजेत. हे जितकं खरं आहे तितकंच ज्या गोष्टी इतर ह्यांना शक्य आहेत, उद्योजकांना शक्य आहेत, व्यावसायिक पातळीवर शक्य आहेत, त्या परत सरकारने करायची गरज नाही. रेल्वेसारखी व्यवस्था सरकारने इन्फ्रास्ट्रक्चर उभं करूनही काही ठिकाणी रेल्वे ही खाजगीकरण म्हणजे ते माल वाहतुकीचे काही टप्पे आणि काही गोष्टी करतात, त्याच्यातून रेल्वेला फायदा होतो, एक गोष्ट समोर आलेली. त्याच पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रस्त्यांची कामं तातडीनं या सरकारने पूर्ण करा. आपण महाराष्ट्रापुरता विचार करून भारतापुरता न करता आज संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर 227 ज्या नगरपालिका आहेत, महानगरं जी आहे ते थोडीशी बाजूला ठेवूयात आपण, म्हणजे म्हणजे उर्वरित महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि पुण्याचा पट्टा जर सोडला, मुंबई आणि त्या लगतच्या आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड अशा साधारणतः एक 11 महानगरपालिका जर तुम्ही बाजूला ठेवल्या तर उरलेल्या महाराष्ट्रामध्ये 25 का 26 महानगरपालिका आहेत. 16 म्हणजे एकूण सगळ्या म्हणून 27 आहे. 16 महानगरपालिका बाहेर आहेत. त्याच्यानंतर 226च्या जवळपास नगरपालिका आहेत. म्हणजे एकूण ह्यांची संख्या 240, 250 पकडूयात आपण. 250 ठिकाणं अशी आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी एस-टीच्या स्टँड आहेत, छोटे मोठे डेपो आहेत. ह्या सगळे अतिशय चांगलं असं व्यावसायिक केंद्र होऊ शकतात. हे व्यवसायिक केंद्र केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये पूर्ण खालचा मजला हा वाहतुकीसाठी किंवा ह्या जी बस वाहतूक किंवा प्रवासी वाहतूक ज्याला आपण म्हणतो आणि माल वाहतूकसुद्धा आता या सगळ्यांसाठी पूर्णपणे ती जागा देण्यात यावी. आणि वरचा जो वापर आहे ह्याच्यामध्ये व्यावसायिक पातळीवरचे त्याच्यामध्ये म्हणूया तुम्ही थिएटर्स समजा, हॉटेल्स, त्याच्यानंतर काय म्हणता येईल त्यांना कॉन्फरन्स हॉल म्हणता येईल किंवा सांस्कृतिक सभागृह, अशा कितीतरी गोष्टी तुम्हाला करता येऊ शकतात. म्हणजे एक मुद्दा लक्षात घ्या की आत्ता सध्या या एस-टी महामंडळाकडे ज्या काही जागा आहेत महाराष्ट्रातल्या 250 ठिकाणी अतिशय महत्त्वाची मोक्याची अशी जागा एस-टी महामंडळाकडे आहे. आणि याचा विकास करून विकून नव्हे, सगळ्यांना असं वाटतं की खाजगीकरण केलं, विकाविकी केली यांनी, म्हणजे ते लगेच डाव्यांची टीका सुरू होती. त्याच्यामुळे पहिला जो या सगळ्या संपातून पहिला जो विचार समोर येतो आहे की ह्या सगळ्या जागा विकासाच्या अभावी पडून आहेत, या सगळ्या जागांचा विकास करून त्याचा व्यावसायिक वापर जर केला तर त्याचा एक मोठा निधी उभा राहू शकतो. एक नंबर. दुसरी गोष्ट, यामध्ये एस-टी महामंडळाच्या या सगळ्या व्यवस्थेमध्ये वारंवार कुशलतेचा अभाव असो, आधुनिकरणाचा अभाव असो, चांगल्या प्रकारची वाहनं घेणं असो, अशा कितीतरी अडचणी आहेत की ज्यांच्यावरती काहीही उपाय शोधला गेलेला नाही. म्हणजे उपाय निघाला नाही, शोधल्या गेला नाही, इच्छा नाही, याची किती चर्चा करत बसा. एस-टी महामंडळाचा तोटा हा वारंवार होत राहतो. जसं आपल्याकडे एक काळ कापूस खरेदी होती, ही कापूस एकाधिकार खरेदीचं काय आणि कसं वाटोळ झालं आणि ते बाजूला गेल्याच्या नंतर आता शेतकऱ्यांना खुल्यामध्ये जेव्हा कापूस विकायची जेव्हा परवानगी भेटली आणि त्याच्यानंतरच तो प्रश्न सुटला.
याच पद्धतीने सहकाराच्या पातळीवरती सरकारने हस्तक्षेप केल्यानंतर साखरेचं काय वाटोळ झाले आपण बघतो आहोत. तुम्ही या सगळ्या व्यवस्था बघा. भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर इतर संस्था आणि व्यक्ती त्या तुलनेनं संपन्न नसल्या म्हणून स्वतः सरकारला काही गोष्टी कराव्या लागत होत्या. हे एक वेळ व्यावहारिक पातळीवरती वादासाठी का होईना पण मान्य करू. पण त्याच्यानंतर विशेषतः 1990च्या जागतिकीकरण पर्वाच्या नंतर अतिशय सक्षमपणे इतर व्यावसायिक लोक यामध्ये उतरायला तयार होते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, पण त्यांना आपण रोखतो आहोत ही अडचणीची बाब आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा काय असतो, उद्या समजा एस-टी महामंडळ पूर्णपणे बरखास्त केलं जसं आम्ही म्हणतो, त्यामुळे की लगेच काहीतरी खाजगी वाहतूकदार येतील आणि ते लुटतील. जेव्हा तुमची स्पर्धा खुली असते तेव्हा लूट होत नाही. स्पर्धेला तुम्ही जेव्हा आडकाठी आणता किंवा जी स्पर्धा खुली नसते, बाजारपेठ खुली नसते, त्याच ठिकाणी या लुटीचा परवानाच एक प्रकारे खाजगी उद्योजकांना मिळत असतो, जो भारतात यापूर्वी घडलेला आहे. म्हणजे गॅसची एजन्सी एखाद्या विशिष्ट माणसालाच भेटते पक्षाशी निगडीत, रॉकेलची एजन्सी विशिष्ट माणसालाच भेटते, पेट्रोल डिझेलची एजन्सी, ह्या सगळ्या गोष्टी लायसन, कोटा, परमिट राज इंदिरा गांधीच्या काळामध्ये फोफावलं होतं. म्हणजे खाजगीसुद्धा सरकारी कृपेनं असलेलं खाजगी असल्यामुळे त्याचा खरा लाभ सर्वसामान्य ग्राहकाला पण मिळू शकला नाही. जर हे लायसन, कोटा, परमिट राज पूर्णपणे आपण बरखास्त करू शकलो, जे बऱ्याच प्रमाणामध्ये 1990च्या नंतर झालेलं आहे, तर त्या स्पर्धेमधून सर्वसामान्य ग्राहकाला अतिशय चांगली सेवा मिळते हे वारंवार सिद्ध झालेले आहे. सरकारने त्याच्यावरती बाकीचे जे काही सुरक्षात्मक उपाय आहेत किंवा बाकीचे काही नियम आहेत ते काटेकोरपणे पालन केले जातात की नाही एवढं फक्त बघावं. त्याच्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे या एस-टी महामंडळाकडे असलेल्या ह्या 250 ठिकाणच्या अतिशय मोक्याच्या आणि महत्त्वाच्या असलेल्या ज्या जागा आहेत, जे डेपो आहेत, त्यांचा व्यावसायिक वापर सगळ्यात पहिले करण्यात यावा. त्याच्यातून निधी मोठ्या प्रमाणात तयार होईल. नंबर 2, या एस-टी महामंडळ ह्याचं पूर्णपणे एक तर त्याची व्यावसायिक पातळीवरची कंपनी करा, जसं वीज महामंडळाच्या 3 कंपन्या आणि एक होल्डिंग अशा 4 कंपन्या आपण केल्या होत्या. एस-टी महामंडळाचं खाजगीकरण असा शब्द वापरण्याच्या पेक्षा त्याचं कंपनीमध्ये रूपांतर करा पूर्णपणे आणि ती व्यावसायिक पातळीवरती चालू द्या. त्याच्यासाठी मोठं भांडवल ह्या प्रत्यक्ष ह्या सगळ्या ठिकाणच्या जागांच्या जो वापर व्यावसायिक पातळीवर करायचा त्याच्यातूनच त्याचं भांडवल मोठ्या प्रमाणामध्ये उभं राहू शकेल. तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे की एस-टीनं ज्या ठिकाणी गरज आहे तेवढ्याच पुरती सेवा मर्यादित ठेवली पाहिजे. ज्या ठिकाणी गरज नाही त्या ठिकाणी सेवा का दिली जाते. जेव्हा 2 आणि 4 आणि 5च त्याच्यामध्ये बसलेले प्रवासी असतात आणि तरी ती एस-टी गाडी आपण पळवतो, हे तोटा कोणाचा आहे. म्हणजे गरिबाचं कल्याण करण्याच्या नावाखाली म्हणून किंवा 2 मुलांसाठी शाळा चालवायची तेव्हा होणारा खर्च इतका मोठा असतो की तो आपल्याला परवडत नाही. लक्षात घ्या, गाव तिथं शाळा असं म्हणत असताना त्याच्यासाठी होणारा जो खर्च आहे याच्यापेक्षा दुसरा कुठला तरी मार्ग शोधून त्या पोरांना त्या सुविधा पोहोचवणे, म्हणजे हा जो अतिरेकी समाजवादी आपल्याकडं जो विषाणू विष हे करणारा जो विषाणू आपल्या डोक्यामध्ये घुसून बसलेला आहे की तो जायलाच तयार नाही. एका केवळ 4-5 लोकांच्यासाठी तुम्ही एस-टी चालवणार आणि ती तोट्यामध्ये जाणार आणि तो तोटा बोडक्यावर बसणार आणि तो फेडता येणार नाही. हे दुष्टचक्र संपणार नाही आहे. शाळांच्या बाबतीमध्ये हेच आहे, सहकारी साखर कारखान्यांच्या बाबतीमध्ये हेच आहे. कितीतरी गोष्टींमध्ये शासनाने ज्या ज्या ठिकाणी सर्वसामान्यांची सोय या नावाखाली म्हणून त्या व्यवस्था उभ्या केल्या, त्या सर्वसामान्यांना पाहिजेत की नाही हेही कोणी हे करायला तयार नाही. जसं रेशनिंगची व्यवस्था, रेशनमध्ये धान्य पाहिजे की नाही, या कोरोनाच्या काळामध्ये अडचण होती म्हणून ठीक आहे आपण समजू शकतो, पण एरवी तुम्ही कोणालाही धान्य पाहिजे का पैसा पाहिजे म्हटल्यानं तो पैसा म्हणतो. आता ही एस-टीच्या बाबतीमध्ये आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये हा विषय स्वच्छ केला होता. जे जे बोलतात त्यांना पहिले हे विचारा की तू एस-टीमध्ये प्रवास करतो आहे का. आणि आज सुद्धा ज्यांना एस-टीमध्ये प्रवास करतात त्यांना अपरिहार्य आहे म्हणून एस-टीमध्ये प्रवास करावा लागतो. त्यांना जर दुसरा पर्याय सापडला तर ते एस-टीमध्ये प्रवास करणार नाहीत. अगदी छोट्या गावामधून मुख्य रस्त्यापर्यंत यायला जे तुम्हाला काळी पिवळी किंवा डुक्कर म्हणतात किंवा कुठले असं वाहन सापडतं त्या ठिकाणी कुठे एस-टी कामाला येते. ह्याच्यापेक्षा तुम्ही हे सगळा निधी, हे सगळी शक्ती, जे इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट रस्त्याच्या विकासामध्ये खर्च केली तर त्याच्यावरती वाहणारे वाहनं जास्त कार्यक्षमतेने वाहतील आणि जास्त कार्यक्षमतेने प्रवासी वाहतूक करतील. माल वाहतूकसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हे जे एस-टी महामंडळाचं पूर्ण जाळं आहे महाराष्ट्रभर पसरलेलं त्याच्या माध्यमातून होऊ शकते. त्याच्यामुळे ह्याचं खाजगीकरण म्हणण्याच्यापेक्षा ह्याचं कंपनीकरण करणे आणि वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या विभागामध्ये करून त्यांना स्वतंत्रपणे त्यांचे निर्णय घेण्यास त्यांना परवानगी देणे, अन्यथा तुम्ही त्यांच्या पायामध्ये खोडा घालून ठेवता आणि त्यांना ते निर्णय घेता येत नाही. शेवटचा जो मुद्दा आहे की सगळं जग हे आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या ह्यानं चाललेलं आहे.
आता तुम्ही जुन्या पद्धतीमध्ये अडकून बसत असाल तर ते आता चालणार नाही. म्हणजे आता ही सगळी जी नवीन येणारी वाहनं आहेत, विजेवर चालणारी वाहनं तुम्हाला हवी आहेत किंवा मेट्रो जसं मोठ्या शहरामध्ये चाललं आहे त्याच पद्धतीनं छोट्या छोट्या गावांना जोडणारे सुद्धा तुम्हाला अशा काही व्यवस्था उभ्या कराव्या लागतील की ज्याच्यामधून प्रवासी वाहतूक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकेल. जुन्या व्यवस्थेला मध्ये तुम्ही अडकून राहण्याच्या पेक्षा आणि हे जे सगळे एवढे मोठ्या मोठ्या जागा आहेत त्या जर तुम्ही ह्या सगळी खाजगी वाहतूक करणाऱ्या वाहनांना पार्किंग लॉट म्हणून उपलब्ध करून दिली तर त्याच्यामधून पण एक मोठं उत्पन्न सरकारला मिळू शकतं. म्हणजे आत्ता सध्या ज्या खाजगी वाहतूक करणाऱ्या ज्या मोठ्या मोठ्या गाड्या आहेत, लक्झरी बसेस आहेत, या सगळ्यांना गावोगावचे बसस्टँड विकसित करून त्या ठिकाणी जर पार्किंगला जागा दिली, या एस-टी महामंडळाचं सरकारी कंपनीकरण झाल्याच्या नंतर त्याच्या सोबतीलाच, तर दोघांनी मिळून हातामध्ये हात घालून ही व्यवस्था आपण चांगल्या पद्धतीनं चालू शकतो. एस-टी महामंडळाच्या संपाने ही गोष्ट स्पष्टपणे समोर आलेली आहे की आता हे पुढं चालवणं शक्य नाही. जे कर्मचारी त्यांचं वेतन थकलेलं आहे, त्यांची अडचण आहे, त्यांना तातडीनं त्यांचे देणे चुकते करण्यात यावेत. व्हॉलंटरी रिटायरमेंट स्कीमसारखी एक स्कीम राबवून ज्यांना शक्य आहे त्यांना याच्यातून निवृत्ती घेण्यास सांगण्यात यावं आणि ज्यांची इच्छा आहे याच्यामध्ये काम करायची त्यांच्या हातामध्ये ही कंपनी करून, जसं वीज महामंडळाचं केलेलं आहे तसं ही कंपनी करून त्यांच्या ताब्यामध्ये हे चालवायला द्यावं. आता हे ज्याला म्हणतो आपण की ज्या भांड्याला छिद्र पडलेले त्याच्यामध्ये परत पाणी ओतत बसण्यामध्ये कुठलाही अर्थ नाही. हे महामंडळ तातडीनं बरखास्त करणे हा त्याच्यावरचा एकमेव उपाय आहे.